ज्ञान सूर्य तू इस जगत का भीम राव महान। ज्ञान सूर्य तू इस जगत का भीम राव महान। भारत भूखे क्रांति सूर्य को हम करते हैं प्रणाम। आणि आई रांगेत उभं राहून दर्शनाला जातोय. ऑल इंडिया कॅनरा बँक SC/ST एम्प्लॉईज असोसिएशन तर्फे मोफत पाणी वाटप. फायर ब्रिगेड दिसतं इथे आपल्याला अत्यंत शांततामय वातावरणामध्ये आणि अत्यंत शांततेने हजारो लोक आजपासूनच आलेले आहेत. तुम्ही बघू शकता आजूबाजूला कुठेही घाण नाही आहे, कारण व्हॉलेंटियर्स फिरत आहेत आणि सतत स्वच्छता सुरू आहे. अत्यंत डिसिप्लिन्ड असं सगळं आहे, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. आणि इथे आलेली लोकंसुद्धा कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता दर्शन घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे आहेत. तुम्ही बघू शकता ही अशी लाईन प्रभादेवीपासून आली होती. त्यांनी आमच्यासाठी भरपूर काही केलेलं आहे. स्त्रियांसाठी तर खूपच मोठं काम केलं आहे. तर त्यांची आठवण म्हणून त्यांना अभिवादन करण्यासाठी येतो आम्ही. त्यांनी ती इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यापुढे मी इच्छा नसती प्रकट केली, मी त्यांचं मार्गक्रमण केलं असतं. कारण ते जर आता असते तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण खूप काही गोष्टी करू शकलो असतो. कदाचित आता त्यांनी संविधान लिहिलं आणि ते फार दिवस जगू शकले नाहीत. त्या संविधानाची अंमलबजावणी नीट होते की नाही हे बघायला दुर्दैवाने ते नाही आहेत. आणि आज जर ते असते तर जे आपल्या अखंड देशामध्ये जी अराजकता माजलेली आहे किंवा संविधानाचा गैरवापर सुद्धा करण्यात येतो किंवा त्याची अंमलबजावणी होत नाही आहे, ते हे प्रकारच झाले नसते. आणि त्यामुळे आपल्याला वेगळं काही करण्याची गरज भासली नसती. इच्छा प्रकट करायला काही ते देव नाही आहेत, पण ते देवदूतापेक्षाही कमी नाही आहेत. तर त्यांच्या मार्गावर जर आपण चालत राहिलो असतो, त्याच्या मार्गावर जर आपण चाललो असतो तर मला वाटतं पूर्ण देशाचं कल्याण झालं असतं. आणि मी पुन्हा एकदा सांगते, बाबासाहेब हे एका समाजाचे नाही आहेत. सारखं असं आपण नको बोलायला, कारण हे भारतासाठी त्यांनी संविधान दिलं आणि संपूर्ण भारतासाठी काम केलं आहे. आणि जसं आमच्या मातोश्री बोलल्या की स्त्रियांसाठी खूप काही काम केलं आहे, तर सगळ्या समाजातल्या स्त्रियांसाठी संबंध जेवढ्या भारतीय स्त्रिया आहेत, माझं आव्हान आहे त्यांना की तुम्ही किमान एकदा तरी आयुष्यामध्ये बाबासाहेब वाचा, त्यांचे विचार वाचा, तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल की ते नसते तर आपण आज कुठेही नसतो. नमस्कार, जय भीम. गेले 3 तास जवळपास आम्ही रांगेत उभं राहून चैत्यभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं आणि चांगला अनुभव होता. एक प्रचंड ऊर्जा मला तिथनं मिळाली. उद्याचा जो दिवस आहे, खरं तर महापरिनिर्वाणाचा दिवस आहे, पण महामानव कधीही आपल्यातनं जात नाहीत. ते त्यांच्या विचारांच्या रूपामध्ये सदैव आपल्यासोबत असतात. आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य इतकं महान आहे
की ते त्यांच्या विचारांमधनं, त्यांनी तयार केलेल्या संविधानामधनं कायम आपल्यासोबत राहतील. पुन्हा एकदा मी आणि आमच्या मातोश्री महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. जय भीम.